नमस्कार, मी भाग्यश्री जाधव. पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे. कोरोनाचे जे निर्बंध आहेत ते शिथिल होत आहेत. भारतामध्ये 30% लोकांचं लसीकरण हे पूर्ण झालेलं आहे, पण तरीही अजून कोरोना आपल्यामधून गेलेला नाहीये. ज्या लोकांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत त्या लोकांना तिसऱ्या डोसची गरज आहे का? कारण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच आता केंद्राकडे मागणी केली होती की ज्या लोकांचे 2 डोस पूर्ण झाले आहेत त्या लोकांना तिसऱ्या डोसची आवश्यकता आहे. आणि या सगळ्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी माझ्यासोबत IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं पुढारी ऑनलाईनमध्ये. सर, खरं तर 30% लोकांचं लसीकरण झालेलं आहे, पण आरोग्यमंत्र्यांनी मागणी केली आहे की तिसऱ्या डोसची आवश्यकता आहे. नक्की काय वस्तुस्थिती आहे? आवश्यकता आहे का तिसऱ्या डोसची? आपण जर पाहायला गेलो तर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात आपल्या इथं 16 जानेवारी 2021 मध्ये झाली आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांना दिलं आणि त्याचबरोबर फ्रंटलाइनर्स म्हणजे पोलीस किंवा अग्निशमक दल या लोकांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये लसीकरण केलं. हा टप्पा 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या काळात पार पाडला गेला. आता कोरोनाची लस ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला संशोधनामधून हे असं सिद्ध झालेलं आहे की साधारणतः पहिला डोस घेतल्यानंतर 14व्या दिवशी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला लागतात. ह्या अँटीबॉडीज नंतर वाढत वाढत त्या साधारणतः पहिल्या डोसच्या अखेरीस एक महिन्याभरात त्या 50-55% वाढतात. आपण दुसरा डोस घेतल्यानंतर त्या वाढून साधारणतः 80-85% अँटीबॉडीज वाढतात. पण त्याचबरोबर असंही लक्षात आलं की ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ज्याच्यामुळं आपल्याला कोरोनाच्या विरुद्ध संरक्षण मिळतं, कोरोनापासून होणारे मृत्यू कमी होतात, ह्या अँटीबॉडीज साधारणतः 6 ते 8 महिन्यांनी कमी व्हायला लागतात. 6 महिन्यांनी कमी होतात असं अमेरिकेतल्या CDCनी जे संशोधन केलं आहे त्याच्यात सिद्ध झालेलं आहे. 8 महिन्यानंतर त्या पूर्ण कमी होतात असंही त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळं जगातल्या अनेक प्रगत देशांमध्ये विशेषतः अमेरिकेत, ब्रिटनमध्ये, इस्रायलमध्ये तिसरा डोस द्यायला सुरुवात झाली आणि त्यामुळं भारतात सुद्धा या पद्धतीचा तिसरा डोस द्यावा लागेल. कारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ज्यांनी लस घेतली त्या पहिल्या 2 टप्प्यामधले आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइनर्स यांचं साधारणतः 9 ते 10 महिने आता पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे त्यांना तिसऱ्या डोसची गरज निश्चितच लागेल. याचबरोबर जगामध्ये असंही प्रतिपादित केलं गेलं आहे आणि भारतातल्याही अनेक शास्त्रज्ञांनी, मायक्रोबायोलॉजिस्टनी असं सांगितलेलं आहे की तिसरा डोस जो द्यायचा आहे हा डॉक्टर्स, नर्सेस अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावा, त्याचबरोबर फ्रंटलाइनर्सना द्यावा आणि ज्यांना कोरोना होण्याची किंवा कोरोनामध्ये दगावण्याची शक्यता जास्ती आहे अशा सिनियर सिटीजन 60 वर्षावरील लोक किंवा ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन आहेत अशा लोकांनाही द्यावा असं सूचित केलेलं आहे. त्याप्रमाणे भारतातही तो निश्चितच द्यावा लागेल. अनेकांची त्या पद्धतीने मागणी आहे आणि केंद्र सरकार तसंच ICMR याबद्दल पॉझिटिव्ह आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे तिसऱ्या डोसची गरज प्रत्येकाला आहे, कारण इम्युनिटी प्रत्येकाची कमी होणारच आहे या 2 डोस घेतल्यानंतर सुद्धा. नाही, बरोबर आहे. 2 डोस घेतल्यानंतर ते जे आपण अँटीबॉडीज त्याच्या तयार होतात त्याचा परिणाम कमी कमी होत जातो. परंतु याच वेळेला दुसरी एक बाजू त्याच्यामध्ये एक नैतिक बाजू जगात सांगितली जाते. त्यामध्ये असं आहे की जागतिक आरोग्य संघटनेने असं सांगितलं की संपूर्ण जगाचं लसीकरण व्हायला पाहिजे तरच जगातला कोरोना नष्ट होऊ शकेल. आणि जगातल्या कित्येक गरीब देशांमध्ये म्हणजे आफ्रिकेतल्या, दक्षिण अमेरिकेतल्या आणि आशियामधल्या कित्येक देशांमध्ये अजून 1 ते 2% लसीकरण पण झालेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं एका बाजूला जे श्रीमंत देश आहेत ते तिसरा डोस घेत आहेत आणि अशा गरीब देशांना पहिला डोससुद्धा अजून मिळालेला नाही आहे. ही परिस्थिती साधारणतः खूप विषम आहे आणि त्यामुळं तिसरा डोस देऊ नये असं जागतिक आरोग्य संघटनेचं मत आहे. भारतामध्ये सुद्धा भारत सरकारच्या आरोग्य खात्यामध्ये एक मतप्रवाह असा आहे की भारतामध्ये आत्तापर्यंत तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे साधारणतः 30% लसीकरण झालं आहे. साधारणतः 102 कोटी लोकांचं आपण डोस दिलेले आहेत. पण याचा अर्थ आपल्या देशाची 130 कोटी लोकसंख्या म्हणजे 260 कोटी डोस द्यायचे आहेत आपल्याला. या 260 कोटी म्हणजे अजून अजून 158 कोटी डोस आपल्याला द्यायचे आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या डोसचा विचार करावा असाही मतप्रवाह आहे. अजून आपल्या लहान मुलांचंही लसीकरण व्हायचं आहे. हा सगळा लसीकरणाचा जो
दबाव आहे किंवा देण्यामागचं ते आरोग्य संस्थांवर जे ताण आहे, त्यामुळं कदाचित भारतामध्ये तिसरा डोस द्यायला उशीर होईल, पण तिसरा डोस घ्यावा लागणारच. याचं कारण मुख्य असं आहे, की आपण पाहतोय आत्ता, की सध्या दुसऱ्या लाटे बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. खूप कमी रुग्ण निघतात. भारतभरात दिवसभरामध्ये साधारणतः काही 10,000च्या पेक्षाही आसपास रुग्ण निघत आहेत. महाराष्ट्रात 1,000च्या पेक्षा कमी निघत आहेत. पुण्यामध्ये किंवा अशा शहरांमध्ये सुद्धा 100च्या आसपास पेशंट निघत आहेत. म्हणजे रुग्णसंख्या कमी झालेली आहे, पण तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला आहे. ती टांगती तलवार अजूनही आपल्या डोक्यावर आहे. आणि नुकतंच असं जागतिक शास्त्रज्ञांनी असं केलं, की येत्या 2-4 महिन्यात कदाचित असा नवा विषाणू येण्याची शक्यता आहे, की जो खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांना बाधित करेल आणि कदाचित लसीचाही परिणाम त्याच्यावर होणार नाही, कमी होईल. आणि अशा तिसरी लाट जर आली, त्याच्यामुळं नवीन व्हेरियंट आला तर तिसरी लाट येईल. तो जेव्हा केव्हा येईल त्यावेळेला. पण अशा वेळेला आपले फ्रंट लाईनर्स डॉक्टर्स, जे त्यांना सामोरं जावं लागणार आहे ह्या पेशंट्सना, किंवा याच्यामुळं जे काही सिनियर सिटीझन किंवा ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, की ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा लोकांचा तिसरा डोस आपण देणं आवश्यक आहे. कारण तोपर्यंत त्यांची अँटीबॉडीज कमी होऊन ते नवीन विषाणूला जास्ती त्यांना धोका होईल. त्याच्यामुळं एकूणच आपण पाहिलं तर शास्त्रीयदृष्ट्या निश्चितच तिसरा डोस भारतामध्ये सर्वांना देणं आवश्यक आहे. दुसरा डोस झाल्यानंतर 8 महिन्यांनी तो द्यावा. म्हणजे त्याचं अंतर 8 8 महिन्यांनी. महिने असावं दुसऱ्या डोस. हां. सर, पण जर पहिला डोस घेतलाय किंवा दुसरा डोस घेतलाय आणि त्याच्यानंतरनं कोरोनाचे थोडेफार सिम्प्टम्स आहेत, तर त्यानंतरनं म्हणजे तिसरा डोस घेतला पाहिजे का? घेणं जरुरीचं आहे का? नाही, बरोबर ना. तिसरा डोस हा अशासाठी घ्यावा लागणार आहे, की तुम्ही पहिला डोस घेतला, त्यानंतर दुसरा डोस घेतला, त्यानंतर 6 महिने ते 8 महिन्याच्या काळात तुमच्या अँटीबॉडीज कमी होणार आहेत. कदाचित त्या संपून जातील. अशा वेळेला जर नवीन विषाणू आला किंवा जर पुन्हा एकदा लाट आली, तर मग जास्तीत जास्त लोकं बाधित होतील. जास्ती लोकं आजारी पडतील आणि त्यामुळं हा तिसरा डोस घेणं आवश्यक आहे. कदाचित असंही होऊ शकतं, की फ्लूसारख्या आजारांमध्ये दरवर्षी अशा पद्धतीचे डोस घ्यावे लागतात. त्याच्यामुळं कदाचित भारतामध्ये सुद्धा आपल्याला यावर्षी आपण तिसरा डोस घेतला, पुढच्या वर्षी अजून एक डोस घेतला, कदाचित यापुढं काही वर्ष आपल्याला दरवर्षी एक एक डोस घ्यावा लागेल, अशी परिस्थिती येऊ शकते. सर, कोविशिल्डमधलं ज्या डोसचं अंतर आहे ते कमी होऊ शकतं का? बरोबर आहे. आपल्या देशामध्ये ज्यावेळेला सुरुवातीला, आता आपण म्हटलं की 16 जानेवारी 2021ला ज्यावेळेला लसीकरण सुरू झालं, तेव्हापासून आपल्याकडं कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड ह्या दोन्ही लसी आपल्याकडे आहेत. सुरुवातीचे 2-3 महिने म्हणजे 16 जानेवारी ते साधारणतः मार्च अखेरीपर्यंत या दोन्ही लसी 28 दिवसांच्या अंतराने दिल्या जात होत्या. त्यावेळेला 28 दिवसाच्या अंतराने दुसरा डोस दिला जात होता. त्यावेळेला आपल्या देशामध्ये प्रचंड तुटवडा होता आणि त्याच्यामुळं ती तारीख असूनही लोकांना डोस देणं कठीण होत होतं, विशेषतः कोविशिल्डबाबत. आणि मग अशा त्याच वेळेला ब्रिटनमधल्या लॅन्सेट नावाचं जे एक जागतिक दर्जाचं नियतकालिक आहे, वैद्यकीय नियतकालिक, त्याच्यामध्ये असं प्रसिद्ध झालं, असं एक संशोधन प्रसिद्ध झालं, की साधारणतः कोविशिल्ड म्हणजे त्यांच्या इथं जे ॲस्ट्राझेनिका वॅक्सिन आहे सेम, तर त्याचा दुसरा डोस जर 12 आठवड्यांनी घेतला, म्हणजे 84 दिवसांनी जर घेतला, तर त्याचा जास्तीत जास्त परिणाम होतो असं त्यांनी दाखवून दिलं होतं. आणि मग आपल्या इथला तुटवडा आणि हे संशोधन या दोन्हीचा मिलाफ आपल्याला साधता आला आणि त्यानंतर कोविशिल्डचं साधारणतः एप्रिल-मे महिन्यापासून 84 दिवसानंतर ते द्यायला सुरुवात झाली. आता यामध्ये आत्ता सध्या परिस्थिती अशी, की भारतामध्ये 30% लोकांचंच पूर्ण लसीकरण झालं. म्हणजे अजून 70% लोकांचं लसीकरण आपल्याला करायचं आहे. हे वेगाने करायचं असेल तर कोविशिल्ड हे आपल्याकडं सर्वात जास्ती लस ही कोविशिल्डच वापरली जाते. त्याच्यामुळं कोविशिल्ड जर आपण असं साधारणतः 6 ते 8 आठवड्यांनी दिलं, तर ह्या लसीकरणाचा वेग वाढेल असं सरकारलाही वाटतं, असं अनेक संशोधकांना आणि वैद्यकीय संस्थांनाही वाटतं. पण त्याचबरोबर आत्ता पुन्हा एक असं संशोधन प्रसिद्ध झालं कोविशिल्ड आणि ॲस्ट्राझेनिकाबद्दल, की 6 ते 8 आठवड्यामध्ये ते दिलं तरी त्याच्यामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती तेवढीच आहे. त्यामुळं कदाचित येत्या काही दिवसामध्ये भारताचं लसीकरण वेगाने करण्यासाठी आणि त्याचबरोबर लोकांमध्ये ज्या काही अँटीबॉडीज निर्माण होतील त्याही उत्तमरित्या तयार व्हाव्यात, या दृष्टीने साधारणतः 6 ते 8 आठवड्यानंतर कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याची हे पुन्हा एकदा त्या पद्धतीचा निर्देश निघू शकेल अशी अपेक्षा आहे. सर, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आत्ता काय स्थिती आहे?
आपण पाहिलं तर भारतामध्ये 2 लसींना पूर्ण परवानगी मिळालेली आहे. एक तर आपलं कोव्हॅक्सिन जे आहे, भारतीय बनावटीची लस आहे, भारत बायोटेकची. तर त्यांना 2 ते 18 ह्या वयोगटासाठी परवानगी मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर आणखीन जी DNA लस आहे, तर त्यांनासुद्धा साधारणतः 12 ते 18 वयोगटासाठी परवानगी मिळालेली आहे. तर आता ह्या दोन्ही लसी आपण देताना एक मोठं धोरण आखायला पाहिजे. त्या दृष्टीने अजूनही कुठली योजना आलेली नाही किंवा त्या पद्धतीचं काही जाहीर झालेलं नाही. एक लक्षात घ्या, की लहान मूल हे मोठ्या माणसाची छोटी आवृत्ती नसते. म्हणजे 2 वर्षाच्या मुलाला जो डोस दिला जाईल, जी लस दिली जाईल, ती 18 वर्षाच्या किंवा मोठ्या माणसाच्या लसीचं फक्त एक चतुर्थांश भाग वगैरे देणं असं नसतं. त्यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी पद्धतीने द्यावं लागतं. हा सर्वात पहिली गोष्ट. त्याच्यामुळं ह्या मुलांच्या लसीकरणासाठी, त्यांच्या चाचण्यासाठी अजूनही खूप तयारी करावी लागेल, असं सरकारलाही वाटतं. दुसरी गोष्ट, ह्या आत्ता ज्या 2 लसी आहेत, त्यांच्या चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांना परवानगी आपत्कालीन मिळालेली आहे. पण 18 वर्षाखालील मुलांची लस देण्यासाठी कदाचित आपल्याला त्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागेल. त्याप्रमाणे संमती पत्रकं घ्यावी लागतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांच्या संमतीने आपल्याला हे द्यावं लागेल. त्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी शाळेमध्ये की कॉलेजेसमध्ये पालक सभा घ्याव्या लागतील. पालकांना समजावून सांगावं लागेल आणि त्याप्रमाणे मग त्यांचं संमतीपत्रक घेऊन आपल्याला त्या पद्धतीने त्यांना लसीकरण करता येईल. आत्तापर्यंतचा भारतातला अनुभव असा आहे की पालक स्वतः एक वेळ लस घेतील, पण मुलांसाठी घेतीलच याची खात्री नाही. कारण ही त्यांच्यामध्ये भीती असते की नक्की काय होईल. एक 4-5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये MR जे कॅम्पेन झालं होतं, ज्याच्यामध्ये मिझल्स आणि रुबेला, गोवर आणि रुबेला लसीकरण केलं गेलं होतं. त्यावेळेला असंख्य शाळांमध्ये पालकांनी त्याला विरोध केला आणि दिलं गेलं नाही. अनेकदा आम्हाला त्यांच्या अ, प्रबोधनासाठी जावं लागायचं, त्यांना समजून सांगायला लागायचं. परंतु खूप कमी प्रमाणात लोक स्वतःहून पुढे आले. त्याच्यामुळे या बाबतीत आपल्याला लोकांचं प्रबोधन करणं, पालकांचं प्रबोधन करणं, त्यांच्या शंका निरसन करणं हे खूप आवश्यक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की लसीमध्ये आपण कितीही म्हणलं तरी काही धोके असतातच. कदाचित लहान मुलांमध्ये ते थोडे जास्ती स्वरूपात सुद्धा असू शकतील. त्याच्यामुळे जिथं-जिथं लसीकरण केंद्र असेल, मग ती शाळा असेल, एखादं आरोग्य केंद्र असेल, अशा ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ठेवावी लागेल. त्या ॲम्ब्युलन्सबरोबर तिथल्या जवळपासच्या ICU किंवा हॉस्पिटलमध्ये हे करावं लागेल, की कदाचित एका जरी मुलाला काही रिॲक्शन आली, एका जरी मुलाला काही त्रास झाला, तर त्वरित त्याला त्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. तर या पद्धतीने जे काही योजना करायला पाहिजे, ती योजना अजून तरी जाहीर झालेली दिसत नाही. कदाचित आज चालू असेल, परंतु या पद्धतीची कुठलीही योजना महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने जाहीर केलेलं नाही आहे. कदाचित येत्या काही दिवसामध्ये शाळा सुरू झाल्यावर त्याबद्दलची मागणी त्यांनी जोर धरला, तर हे निश्चितच होईल. कारण लहान मुलांचं लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय भारतातील कोरोना नियंत्रण पूर्णपणे होऊ शकणार नाही आणि शाळांमध्ये सुद्धा निर्भीड मनाने पालकांना पाठवणं शक्य होणार नाही. त्याच्यामुळे लहान मुलांचं लसीकरण हे अतिशय नियोजनबद्ध आणि त्याच्यासाठी ज्या आवश्यक शास्त्रीय गोष्टी आहेत, वैद्यकीय गोष्टी आहेत, त्यांचं पालन करूनच ते करावं लागेल. सर, लहान मुलांचं लसीकरणाचं आत्ता आपण बोलतोय. तर लहान मुलांचं जे म्हणजे 2 ते 18 वयोगटातल्या मुलांचं लसीकरण जे 2 डोस पूर्ण होतील, अशा मुलांना तिसऱ्या डोसची आवश्यकता भासणार आहे का? आणि त्याचा कालावधी किती असू शकतो? म्हणजे काय कालावधीनंतरनं तिसरा डोस घेतला पाहिजे? कारण लहान मुलांच्या लसीकरणाचा वेगळं नियोजन आहे किंवा त्यांची इम्युनिटी कमी आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचं हे पाहून तिसरा डोस त्यांना कधी दिला पाहिजे? नाही, या बाबतीत तुम्ही म्हणाल तर त्यांचा लस किंवा त्यांचा डोस ही नक्कीच त्यांना द्यावं लागेल. ते वेगळं असेल किंवा त्याचा डोसही वेगळा असतो लसीचा. म्हणजे त्याचं जे काही प्रमाण असतं तेही वेगळ्या प्रमाणात दिलं जातं. परंतु जी इम्युनिटी त्यांची तयार होईल तीही या पद्धतीनेच 6 ते 8 महिन्यानंतर कमी होत असेल, तर त्यांनाही तिसरा डोस साधारणतः 8 महिन्यांनी द्यावा लागेल. पण हे केव्हा लक्षात येईल? ज्यावेळेला 2 डोस पूर्ण झालेल्या लहान मुलांचं किंवा 2 ते 18 वयोगटातल्या लोकांच्या अँटीबॉडीची वरचेवर तपासणी केली जाईल. जसं आत्ता मोठ्या व्यक्तींबद्दल केलं गेलं, त्यावेळेला असं लक्षात आलं की ती 8 महिन्यांनी कमी होते. हे ज्यावेळेला लक्षात येईल, त्यावेळेला त्यांना तिसरा डोस द्यावा लागेल. आणि कदाचित हेही असं की आपण अनेक लहान मुलांच्या डोसेसमध्ये पाहतो की आपण ट्रिपलचे जे आहे, त्याचे आपण 3 डोस देतो. त्यानंतर
साधारणतः 1-1 महिन्याच्या अंतराने 6व्या जन्मल्यानंतर 6व्या आठवड्यात, 10व्या आठवड्यात, 14व्या आठवड्यात. त्यानंतर मग 1.5 वर्षाचा बूस्टर डोस असतो. 4.5 वर्षाचा दुसरा बूस्टर डोस असतो. तर अशा पद्धतीने त्या लसीमध्ये त्याचा किती परिणाम होतोय, त्यांनी किती अँटीबॉडीज कमी होत आहेत, हे लक्षात आल्यानंतर लहान मुलांच्या तिसऱ्या डोसबद्दल आपल्याला सांगता येईल. परंतु फारसं वेगळं घडणार नाही. त्यांनाही कदाचित तिसरा डोस घ्यावा लागेल. सर, आता जे म्हणजे फ्रंटलाईन वर्कर ज्यांना लस दिलेली आहे, ज्यांचे 2 डोस कंप्लीट झालेले आहे, अशा लोकांमध्ये इम्युनिटी कमी झाली आहे का? अशी काही उदाहरणं आहेत का? नाही, याचं संशोधन झालेलं आहे. भारतात सुद्धा ICMRनी आणि काही संस्थांनी संशोधन केलेलं आहे. त्यावेळेला साधारणतः असं असतं की आपण लस घेतल्यानंतर दुसरा डोस झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ते कमी होत आहेत. इव्हन भारत बायोटेकचे जे मुख्य संशोधक आहेत त्यांनीही काही महिन्यांपूर्वीच जाहीर केलं होतं की 6 ते 8 महिन्यानंतर कोव्हॅक्सिनचं सुद्धा त्याच्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या कमी होतील. आणि ॲस्ट्राझेनिकाचं किंवा आपल्या कोविशिल्डचं जे आहे ते तर जगामध्ये अनेक ठिकाणी त्याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि हे लक्षात आलेलं आहे की त्या अँटीबॉडीज कमी होत आहेत. इवन अँटीबॉडीज ज्या तयार होतात एखाद्याला करोना झाला की त्यानंतर त्याच्याही शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, त्याही कमी कमी होत जातात. विशेषतः ज्यांना सौम्य पद्धतीचा हे झालेला करोना झालेला आहे त्यांच्या शरीरात कमी अँटीबॉडीज असतात. तर त्यांना तर 3 ते 4 महिन्यात त्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीज नष्ट होतात, अशाही प्रकारचं संशोधन आहे. त्याच्यामुळं सर्वांना, या लोकांनाही पुन्हा 2 डोस आपल्याला द्यावे लागतात आणि 2 डोस नंतर त्या कमी झाल्यानंतर तिसरा डोस द्यावा लागू शकेल. 2 डोस नंतरनं पुन्हा कोरोना होऊ शकतो का? पुन्हा कोरोनाचे लक्षणं आपल्यामध्ये दिसू शकतात का? कोरोनाच्या दोन्ही डोस झाल्यावर जगातल्या सर्व प्रकारच्या ज्या लसी आहेत, म्हणजे mRNA लसी आहेत किंवा आपल्यासारखी रिकॉम्बिटंट कोविशिल्डची आहे किंवा डेड वॅक्सिनची कोवॅक्सिन लस आहे किंवा या सर्व लसी आहेत, DNA लस आहे, या सर्व लसींमध्ये एक लक्षात घ्या की 100% संरक्षण कुठल्याच लसीने मिळत नाही. साधारणतः 85% त्यांनी संरक्षण मिळतं. त्यामुळं आत्ताचं जे लस आहे त्याच्यानंतर ते घेतल्यावरही 15% लोकांना पुन्हा करोना होऊ शकतो. आणि फक्त फरक एवढा आहे की हा जो पुन्हा करोना होतो त्यांना आधी होऊन गेलेला असेल तरी होऊ शकतो किंवा 2 डोस घेतलेले असले तरी होऊ शकतो. तो करोना सौम्य असतो. हे त्यांची लक्षणं फार तीव्र नसतात. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग जरी झाला तरी त्यापासून मृत्यू येण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळं सुरुवातीला आपण जे सांगत होतो की करोना होऊ नये म्हणून करोना प्रतिबंधक लस घ्या, तर आता करोनापासून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागू नये किंवा करोनापासून होणाऱ्या मृत्यूपासून आपला बचाव करण्यासाठी तुम्ही लस घ्या असं सांगावं लागतं आहे. याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की 2 डोस झाले आणि कदाचित आत्ता जे शास्त्रज्ञ असं म्हणतात त्याप्रमाणे एक नवीन व्हेरियंट आला, जो नवीन एखादा जर म्युटेशन झालेला व्हेरियंट आला आणि तो जर ह्या लसीला पूर्णपणे दाद देत नसेल, म्हणजे 100%, 85% एवढंच काय, त्या 40%च दाद देत असेल, तर कदाचित आपल्याला तिसरा डोस किंवा हे वेगळी लसही आणावी लागेल. त्याच्यामुळे किंवा त्यांनीही होऊ शकतो आणि तो गंभीर होऊ शकतो आजार. असं यापूर्वी इन्फ्लुएन्झाच्या साथीमध्ये झालेलं आहे. इन्फ्लुएन्झाचा जो विषाणू आहे हा दरवर्षी त्याचं स्वरूप बदलतो. त्याच्यामुळं अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांमध्ये जी फ्लूची लस दिली जाते, आपल्याकडेही ती दिली जाते, ती दरवर्षी वेगळ्या पद्धतीची असते आणि त्याचा कालावधी 1 वर्षाचा असतो. त्यामुळं हीही शक्यता आहे की एखादा वेगळाच विषाणू आला तर तुम्हाला गंभीर आजारही होऊ शकतो, म्हणजे गंभीर करोनाही होऊ शकतो. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ता आपल्या इथं जो डेल्टा विषाणूची साथ आहे त्याने सुद्धा साधारणतः 15 ते 20% लोकांना करोना पुन्हा होऊ शकतो, फक्त तो गंभीर होत नाही, हे सर्वात महत्त्वाचं. सर, आता तिसऱ्या डोसची राज्य पातळीवर का केंद्र पातळीवर काय चर्चा सुरू आहे आणि काय केलं पाहिजे? नाही, आत्ता परिस्थिती अशी आहे की तिसरा डोस आणि ह्यापेक्षाही आपल्या इथं आत्ता सध्या परिस्थिती अशी की दुसरा डोस हा वेगाने पूर्ण केला पाहिजे. पूर्णपणे खूप आपल्याकडं अजूनही 70% लोकांचं लसीकरण व्हायचं आहे. आता त्यासाठी आपण जर पाहिलं तर सध्या लोक घेत का नाही आहेत? पूर्वीची कारणं जी आहेत की इंजेक्शनची भीती वाटते, इंजेक्शन दुखतं, त्यांनी रिॲक्शन येईल, मला काही औषधं चालू आहेत त्यामुळं मी घेऊ का, किंवा मला काही आजार आहेत त्यामुळं घेऊ का, अशा चुकीच्या शंका तर लोकांकडे आहेतच. परंतु सध्या करोनाचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळं
लोकांना असं वाटतं की कोरोना तर संपला आता कशाला लस घ्यायची. तर हे सगळे लोकांच्या मनातल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या काढून टाकायला पाहिजेत. माननीय पंतप्रधान मोदीजींनी काही दिवसांपूर्वी अशीच घोषणा केलेली आहे की हर घर दस्तक अशा पद्धतीची प्रत्येक घराघरात जाऊन खात्री करून घेणार आहेत की तुम्ही लस घेतली आहे का, आणि ज्यांनी घेतली नाही त्यांना त्यासाठी प्रवृत्त केलं जाणार आहे, त्यांनी लस घ्यावी. आणि हे जास्ती आपलं इथं महत्त्वाचं आहे की आपण ठरवलं होतं की साधारण डिसेंबर अखेरपर्यंत भारतातलं लसीकरण पूर्ण होईल, परंतु ती शक्यता खूप कमी दिसते. साधारणतः आत्ता सध्या जे आवाहन केलेलं आहे ते डिसेंबर अखेरपर्यंत भारतातल्या जास्तीत जास्त लोकांचं किमान एक डोस तरी पूर्ण व्हावा. आणि साधारणतः पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत भारताचं संपूर्ण लसीकरण व्हावं अशा पद्धतीची योजना आहे. त्याच्यामुळं भारतामध्ये 2 डोस पूर्ण करणं यालाच जास्ती महत्त्व दिलं जातं आहे. आणि कदाचित त्यामुळं तिसरा डोस घेतला जाईलच असं नाही. जर दिला गेला तर तो कदाचित फक्त डॉक्टर्स किंवा ज्यांना खूप सिव्हिअर मॉर्बिडिटीज आहेत, कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत अशांनाच दिलं जाईल. सध्या तरी परिस्थिती अशी आहे. सर, ज्यांचे पहिला डोस पूर्ण झालेला आहे आणि दुसरा डोस अजूनही बाकी आहे, पण अनेकांना BP असेल किंवा शुगर असेल, तर अशा लोकांनी हा तिसरा डोस घेतला पाहिजे का? ब्लड प्रेशर आहे तुम्हाला, किंवा मधुमेह आहे, तुमची साखर जास्ती आहे, तुम्हाला कॅन्सर झाला आहे, तुम्हाला यकृताचा आजार आहे, तुम्हाला किडनीचा आजार आहे, ह्या सगळ्याला कोमॉर्बिड कंडिशन्स म्हणतात. हे सगळे आजार असतील तर तुम्हाला करोना होण्याची शक्यता जास्त असते आणि करोना गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. आणि अशा प्रकारच्या रुग्णांना करोनामध्ये मृत्यू येण्याची जास्ती शक्यता असते. आपण आत्तापर्यंतच्या दोन्ही लाटांमध्ये पाहिलं. त्याच्यामुळं तुम्हाला जर हे आजार असतील तर तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे की तुम्ही ताबडतोब लस घेतली पाहिजे आणि दोन्ही डोस पूर्ण केले पाहिजेत. कारण ही लस तुमच्यासाठी जास्ती आवश्यक आहे. आणि यामध्ये एकच आपण लक्षात घ्या की तुम्हाला कुठलाही आजार असेल तरी तुम्हाला कोरोनाची लस घेतल्याने काहीही त्रास होत नाही. किंबहुना HIV एड्ससारखे आजारसुद्धा असतील त्यांनीसुद्धा लस घ्यायला पाहिजे. असे फार क्वचित असे काही आजार आहेत किंवा त्याच्यातल्या काही क्वचित अशा लाखांमध्ये एखाद्या व्यक्तीला एखादी औषधाची त्यातल्या रिॲक्शन असते. परंतु आज भारतभरामध्ये आपण म्हणलं 102 कोटीपेक्षा जास्ती लसीकरण झालं आहे, परंतु लसीमुळं मृत्यू फक्त 2 झालेत. आणि अ, काही हजार लोकांनाच फक्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं अशा पद्धतीचं हे झालं. म्हणजे नगण्य साईड इफेक्ट आहेत. त्याच्यामुळं सर्वांना आपण निश्चितच आवाहन करू की तुम्ही लवकरात लवकर लस घ्या. किंबहुना आत्तापर्यंत तुम्ही लस का घेतली नाही याचा विचार करा आणि लस घ्या. ज्यावेळेला तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा आहे त्यावेळेलाही दुसरा डोस पूर्ण करा. त्याच्यामध्ये अंतर वाढवू नका. तुम्हाला ज्या पद्धतीने दुसऱ्या डोसची अपॉइंटमेंट दिली असेल त्या पद्धतीनेच ती लस घेतली गेली पाहिजे. धन्यवाद सर, पुढारी ऑनलाईनशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन आटलेसह भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.